होतो आणि त्यासोबत त्याच्या मनामध्ये भीती बसते बघा. आणि जे एक ट्रस्ट असतो का एका ओनर बाबतीत, ओनरच्या बाबतीत त्याच्यामधला तुम्ही सुद्धा तुमच्या डॉगला बांधून ठेवतात का? तुम्ही सुद्धा त्याला केजमध्ये लॉक करतात का तुमच्या फायद्यासाठी, नाही का? तर या कारणामुळे तुमचा डॉग बघा भरपूर असा अग्रेसिव्ह होतो आणि त्यासोबत त्याच्या मनामध्ये भीती बसते बघा. आणि जे एक ट्रस्ट असतो का एका ओनर बाबतीत, ओनरच्या बाबतीत त्याच्यामधला ट्रस्ट, त्याच्या मनातला ट्रस्ट निघून जातो. आणि यामुळे काय होतं, तुमचा डॉग बघा दिवसभर भोगतो, भुकत राहतो, एक मेंटल हरॅस केल्यासारखं होतं तुमच्या डॉगला तुम्ही स्वतः. कारण या कारणामुळे तुमचा डॉग बघा भरपूर असा अग्रेसिव्ह व्हायला सुरुवात होतो. लोकांच्या मनामध्ये त्याला, लोकांच्या बाबतीत त्याला भीती वाटते आणि अग्रेशनमुळे तो कधी कधी लोकांना चावायचं बी बघतो. हे कारणं असतात बघा. केजमध्ये पपीला टाकणं, डॉगला टाकणं, त्यासोबतच लॉक करणं, चेन लावणं. याच्यावर उपाय असे आहेत बघा की तुमच्या डॉगला फ्री सोडा, त्याला फ्रीडम द्या. जे त्याला फ्रीडमचा अधिकार त्याला आहे ते फ्रीडम त्याला द्या. त्यासोबत त्याला वॉकला न्या 2 टाईम. कारण तुम्ही पपी घेतलाय म्हणल्यावर तुम्ही जिम्मेदारी सुद्धा त्याची घ्यायला हवी. त्यासोबतच त्याला लोकांसोबत सोशलाइज करा, लोकांसोबत त्याला बोलचाल राहू द्या, जेणेकरून त्याच्या मनामधील भीती लोकांबाबतीत निघून जाईल आणि एक फ्रीली जीवन तो जगेल. आणि बाकी आपली या मराठा डॉक्टरला संपर्क करा, जिथं प्रॉपर गायडन्स सोबतच तुम्हाला पपी दिला जातो, जेणेकरून पपी घरी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जे थोडेफार अडचण येईल त्या बाबतीत तुम्ही कधी पण मराठा कॅनलला संपर्क करून त्या बाबतीतची त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊ शकता. तर ऑल महाराष्ट्र आपली डिलिव्हरी अवेलेबल आहे, कधी पण कॉल करा पपीसाठी. चला, धन्यवाद.